पोहरे इंग्रजांच्या काळात ग्रामीण भागात कोर्ट असलेलं चाळीसगाव तालुक्यातील हे गाव. तसं पाहायला गेलं तर पूर्वी पोहरे गाव अगदीच सामान्य होतं. मात्र अलीकडच्या काळात झालेल्या विकास कामातून गावाला नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावाजवळून वाहणारी नारळी नदी ही गावाची नैसर्गिक देणगी. गावात सुमारे 1000 घरांची बांधणी दिसून येते. गावाची मूळ मिळकत ही शेतीतूनच होते. गावात पुरातन असं हेमाडपंथी महादेवाचं आणि मारुतीचं मंदिर सुद्धा होतं. अलीकडच्या काळात या मंदिराला विकासाचा स्पर्श झाला आणि जीर्णोद्धारातून मंदिरांनी नवरूप प्राप्त केलं. गावात इंग्रजांच्या काळी जुनं कोर्ट सुद्धा चालत असे. येथील न्यायाधीश देखील पोहरे गावातीलच होते. गावाला हरिभक्तीच्या कीर्तनाचा देखील सहवास प्राप्त आहे. गावात तरुण कीर्तनकार भक्तीला अधिक उंचीवर नेण्याचं कामही करतात. विकासाची वचनपूर्ती हा ध्यास घेऊन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पोहरे गावाच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्राम विकासाचं पर्व सुरू केलं. आता आमच्या गावाला अत्यंत महत्त्वाची गरज होती नदीवरचा पूल. तर दादांनी आम्हाला नदीवरच्या पुलासाठी 6 कोटी रुपये मंजूर करून दिले. परत बायपास रोड कळमडू हे पूर्ण काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. परत आमच्या गावात कॉन्क्रिटीकरण, पेवर ब्लॉक असे काही कोट्यवधी रुपयाचे कामं दादांचे चालू झालेले आहेत. बाकीचे काम पूर्ण झालेले आहेत. बाकीचे कामं चालू आहे आमच्या पोहऱ्या गावात. गावातील स्मशानभूमीची सुधारणा आणि अनुषंगिक कामांसाठी 17 कोटी रुपये मंजुरीतून गावाचा विकास साधला आहे. गावातील आढळसे रस्त्याजवळील गल्लीत रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि सर्वसमावेशक कामकाजांसाठी 20 कोटी निधीतून विकासाच्या वाटा निर्माण केल्या. याच निधीतून गावासाठी विविध उपक्रमांसाठी उपयोगात येणाऱ्या सभामंडपाचे आकर्षक बांधकाम करून गावाला विकासाच्या वरच्या टप्प्यात पोहोचवले आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 2023 मध्ये पोहरे गावात रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसवून गावाच्या रस्त्यांच्या विकासाला पूर्णत्वास आणले. गावातील महत्त्वाच्या रस्त्यांची कॉन्क्रिटीकरणाची जबाबदारी आणि पेवर ब्लॉक बसवून सुशोभीकरणाचा वारसा आमदार निधीतून करून मंगेशदादांनी गावाला विकासाचा स्पर्श करून दिला. यातून गावाने अलीकडच्या काळात नवे स्वरूप प्राप्त केले आहे. रस्त्यांचा विकास हा गावाच्या विकासाला अधिक उंचीच्या स्तरावर घेऊन जाणारा असतो. ही विकासाची वहिवाट ओळखून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मेहुणबारे, धामणगाव, कळमडू, पोहरे, खेडगाव, बहाळ, ऋषीपांथा ते प्रमुख जिल्हा मार्ग 40ला जोडणारा तब्बल 68 किलोमीटरचा प्रमुख जिल्हा मार्ग सर्व वळण रस्त्यांसह पूर्णत्वास आणला. यातूनच गावाच्या मुख्य रस्त्यांनी विकासाचे परिवर्तन स्वीकारले आहे. रस्ते विकास लक्षात घेऊन शिंदवाडी ते पोहरे आणि कळमडू ते जिल्हा रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करून रस्ते विकास करून ग्राम विकास साधला आहे. आमचं एक दळणवळणाचं साधन म्हणून म्हटलं तरी चालेल, कारण की जिल्हा परिषद शाळा ही वरच्या गावात यायची आणि खालच्या गावातून येणारे जे विद्यार्थी होते त्यांना ह्या दिवसात म्हणजे पावसाळ्यात खूप जबरदस्त त्रास सहन करावा लागत होता. कारण की त्याच्यातून आम्ही पण गेलो जिल्हा परिषद शाळेत. तर दादांनी त्या पुलासाठी म्हणजे 2 गाव जोडण्यासाठी 6 कोटीचा निधी दिला आणि प्लस कळमडू बायपास जो पावसाळ्यात तिकडनं जायची इच्छा होत नव्हती, आता तिकडनं 4 व्हीलर जातील असा एक तो बायपास पण दिला. पोहरे गावातील वळण रस्ता सुधारणा करून मंगेशदादांनी रस्त्यांना जणू विकासाचे वळण दिले. पोहरे गावाजवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम करून गावाला तटबंदीने संयत करण्यासाठी आमदार मंगेशदादांनी प्रयत्न केले. सोबतच जलनिस्सारणाच्या कामासह गावातील विकासात भर पाडून गावाला अधिक प्रभावी करण्यासाठी पुढाकार सुद्धा घेतला. डिसेंबर 2023च्या बजेटच्या अंतर्गत पोहरे गावात शासकीय प्रशासकीय कामांसाठी तलाठी कार्यालयाचे बांधकाम निर्माणाधीन असून यातून अनेक प्रशासकीय कामांची वाट मोकळी होणार आहे. सुदृढ शरीरयष्टी ही तरुणाईसाठी सर्वात मोठी देणगी असते. तरुणाईच्या सुदृढतेचा आणि आरोग्याचा विचार करून 17 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीतून पोहरे येथे व्यायामशाळा बांधून गावाच्या विकासासह तरुणांचे आरोग्य सुदृढ राखण्यात तरुण तडफदार आणि तरुणाईचा आदर्श असलेल्या आमदार मंगेशदादा चव्हाण
यांनी प्रेरणा दिली आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पोहरे गावाच्या विकासाचा उचललेला विडा हा सर्वसमावेशक असाच आहे. यामुळे गावातील सुधारित कामांनी जनजीवनासाठी अनेक विकासाच्या वाटा देखील निर्माण झाल्या आहेत. तरुणाईमध्ये विशेष आकर्षण असलेले आमदार मंगेशदादा चव्हाण हे तरुणाईचे आदर्श आहेत आणि याला कारण ठरले ते म्हणजे तरुणांसाठी त्यांनी केलेली भविष्यकालीन विकास कामे. या विकास कामांच्या माध्यमातूनच पोहरे गावाने विकासाची एक नवी वाट धरली आहे.